आपल्या मनातले विचार लोकांवर थोपणे किंवा लादणे हा विषय आता राहिलेला नाहीये. तुम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जाणार, लोकांच्या मनात नेमकं त्यांचे प्रश्न काय, त्यांना अडीअडचणी काय, ते जोपर्यंत तुम्ही समजणार नाही तोपर्यंत तुम्ही व्यासपीठावरून बोलू शकत नाही किंवा लोकांचे प्रश्न तुम्ही शासनस्तरावर मांडू शकत नाही. मला लोक पुढारी नाही मानत, लोक मला त्यांचा मुलगा मानतात. हे मला त्या प्रसंगातून म्हणजे खास करून जाणवलं. आताचं राजकारण हे जर बघितलं आपण तर खूप गलिच्छ झालेलं आहे. जसं की राजकारणाला काही सीमा नाही ठेवलाय. दुश्मनी कशा पद्धतीने काढायची आणि कशा पद्धतीने आपला विरोधक संपवायचा, अतिशय खालच्या पातळीचं राजकारण सुरू झालेलं आहे. आणि राजकारणी लोकच जर माऱ्या किंवा अतिशय तिरस्कारपणे वागू लागले, बोलू लागले, तर मग सामान्य जनतेने काय करायचं. माझं धुळेकरांना देखील आव्हान आहे की आपण एकदा MIDCच्या संदर्भात माहितीचा अधिकार टाका. तुम्हाला लक्षात येईल की किती पुढाऱ्यांनी MIDCच्या जागा बळकावल्या. तर शिवसेनेने हिंदुत्व नाही सोडलंय, शिवसेनेने भाजपला सोडलंय. आणि शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका काल पण होती, आज पण आहे, उद्या पण आहे. नमस्कार, तस्नेह, जय महाराष्ट्र. मी कामिनी देसले आणि आपल्या सर्वांचेच बोल बिंदास या युट्यूब चॅनलला हार्दिक स्वागत आहे. 20 जून 2022 रोजी शिवसेनेत एक ऐतिहासिक फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमदार, खासदार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्ता असल्याने त्यांच्याकडे ओढा घेत होते. पण त्याच दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून एका तरुणाला फोन आला. तू एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील हो, तुला चांगले पद दिले जाईल, तुला सत्तेचे स्थान दिले जाईल, असे प्रलोभन करण्यात आले. पण त्या तरुणाने एकाही सेकंदाचा विचार न करता आपण ठाकरेंसोबत गद्दारी करणार नाही, आपण ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहू, असे आश्वासन दिले. आजही त्या संभाषणाची रेकॉर्डिंग सोशल मीडियावर अवेलेबल आहे. त्या ठाकरेंच्या निष्ठावंत शिवसैनिकाचे नाव म्हणजे पंकज यशवंत गोरे. आज आपण त्याच पंकज भाऊ गोरे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. त्यांचे राजकीय आयुष्य, त्यांचे वैयक्तिक आयुष्य व येणाऱ्या विधानसभेत त्यांचे विकासात्मक विजन काय आहे हे जाणून घेऊया. तर प्रथमतः पंकज दादा गोरे, आपण आपले बोल बिंदास युट्यूब चॅनलला हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. माझा तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही उच्च शिक्षित आहात, नोकरी व व्यवसाय न करता आपण राजकारणाकडे यावे असे का वाटले? प्रथमतः बोल बिंदासचे संयोजक कामिनी देसले, आपलं अभिनंदन आणि टीमचं देखील अभिनंदन. आपण सर्वांनी एक चांगला कार्यक्रम हाती घेतला आहे. आपण जो प्रश्न केला त्याबद्दल सर्वात आधी मी सांगू इच्छितो की मी पहिले शिक्षण करत होतो, त्यावेळेस राजकारणात आलो होतो. आणि शिक्षण करत असताना, राजकारणात काम करत असताना त्या दरम्यान मी उच्च शिक्षित बनत गेलो. पण घडलं असं की राजकारणात आपण लोकांचे प्रश्न सोडवत असतो, लोकांच्या प्रश्नांसाठी आपण लढत असतो. तर त्या दरम्यान काही ना काही गोष्टी घडत असतात, तीव्र आंदोलन होत असतं आणि मग आपल्या अंगावर केसेस पडत असतात. त्यामुळं तिथेच नोकरीकडे वळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जर केसेस झाल्या तर आपल्याला नोकरीसाठी जाता येत नाही. त्याकरताच आपण बघितलं असतं MSWच्या नंतर मग जर केसेस झाल्यानंतर पुढे करायचं काय, मग लॉकडे वळलो आणि मग तसं शिक्षण घेत आजपर्यंत प्रवास केलेला आहे. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? आमची कौटुंबिक पार्श्वभूमी, आमचे आजोबा आहेत भीमराव दादा गोरे, ते आमचे आधारस्तंभ आहेत. आजही ते पूर्ण कुटुंब सांभाळतात आणि विशेष म्हणजे सर्व एकत्रित कुटुंब त्यांच्या माध्यमातून सुरळीतपणे सुरू आहे. त्यामुळे अशी काय आमची खूप हे नसून साधारण परिवार जसं असतो प्रत्येक जिल्ह्यात, जसं धुळ्यात धुळेकरांचा कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्यांच्यासारखीच आमची देखील कुटुंबाची व्यवस्था आहे. आणि आमचे आजोबाच आज एकत्रितपणे पूर्ण कुटुंब त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असतात. आपण विद्यार्थी दशेत असताना आपण विद्यार्थी चळवळीत भाग घेतला होता का? हो, म्हणजे विद्यार्थी दशकात काही ना काही आमच्या मित्रपरिवारांचे काही जर अडचणी आल्या तर त्या दरम्यानच एक अंगात असं एक असतं की जाऊया, काय झालं आमच्या विद्यार्थी बांधवांसोबत, काय गोष्टी घडल्यात किंवा कोणती चळवळ अशी जर आम्हाला दिसली तर आम्ही त्यात सहभागी होत होतो. तेव्हा विचार नव्हतो करत की याचे परिणाम काय होणार किंवा याचा आउटपुट काय भेटणार. तेव्हापासून ती सवय आहे. तुम्ही राजकारणात आधीपासूनच आहेत, म्हणजे वयाच्या खूप कमी वयापासूनच आहेत, पण मग घरातून तुम्हाला राजकारणाला आधीपासूनच समर्थन होतं का? आमच्या घरात तसं पाहायला गेलं तर राजकीय पार्श्वभूमी नाही.
आणि सर्वच व्यावसायिक असल्या कारणाने राजकारणात कोणी जाणार मी स्वतः विचार केला नव्हता. माझं बीकॉमच्या दरम्यान मला देखील मनात हेच माझं टार्गेट होतं की आपण कोणत्या तरी उच्च शासकीय पदावर जावं, एखाद्या अधिकारी पदावर आपण जावे. परंतु जसं जसं शिक्षणाकडे कल ओढत गेला, जसं की तुम्ही विचारलं विद्यार्थी चळवळीत आपण सहभाग घेतला का, मग तो गुण येत गेला आणि तिथून विद्यार्थ्यांच्या हितांसाठी प्रश्नांसाठी लढण्याची एक आवड निर्माण झाली. आणि मग चालता चालता कळतच गेले नाही की आपण कधी राजकारणाच्या प्रवाहाकडे गेलो. आणि घरच्यांनी बघितलं, एकत्रित कुटुंब असल्या कारणाने इतका माझ्यावर काही भार नव्हता. आजोबांचा फुल सपोर्ट, पूर्ण परिवाराचा पूर्ण पाठिंबा असल्याने त्यांनी कधी थांबवलंच नाही आणि कधी नकारही दिला नाही. त्यामुळे त्यांचा राजकीय क्षेत्रात जाण्यासाठी कधी अडचणच झाली नाही. राजकीय जीवन जगत असताना धावपळीचं आयुष्य असतं, पण त्या धावपळीच्या आयुष्यात तुम्हाला घरून कसं सहकार्य आहे? म्हणजे तुमची आई, तुमची अर्धांगिनी म्हणजे सोनल वहिनी, त्यांची कशी मदत लाभते? नक्कीच. आणि राजकारणात काम करत असताना जोड ठेवावीच लागते. राजकारणात ज्या पद्धतीने आपण काम करतो, आपण लोकांचे प्रश्न सोडवतो, एखाद्याला अडीअडचण येते त्याचे प्रश्न सोडवतो, तो विषय जेव्हा आपल्या घरच्यांना कळतो त्यांना देखील एक चांगलं वाटतं की आपलं पोरगं काहीतरी चांगलं करतंय आणि एक चांगल्या पक्षाच्या माध्यमातून करते, हा महत्वाचा विषय असतो. आणि राहिला विषय आईचा, तर आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही जगाच्या पाठीवर. आणि माझी आई जी आहे ती पूर्णपणे घर सांभाळते, दोघं मुलांना देखील सांभाळते, बायकोला देखील व्यवस्थित, सर्वच म्हणजे परिवार आईच्या. आणि विशेष करून आम्ही आईकडे असतो, आई आमच्याकडे नसते, हे महत्वाचे. आणि राहिला प्रश्न बायकोचा, तर तिच्या बाबतीत काय सांगायचं, ती शांत आहे आणि तिचा स्वभाव असा आहे की मी पूर्णपणे फ्रीडम पद्धतीने काम करू शकतो. जर घर व्यवस्थित असलं तर माणूस बाहेर लक्ष देऊ शकतो असं म्हणतात, तर मी त्यातला एक भाग्यवान आहे. तर काल परवाच म्हणजे महिन्याभरापूर्वीच एक प्रसंग आहे जो बायकोला, तिचं नाव सोनल आहे, तिला मी सांगितलं की तू मुलांचे क्लासेस घेत जा, बाहेर क्लासेस लावण्यापेक्षा तू घेत जा. ती थोडी अचानक झाली, म्हटली मी कसं काय घेऊ? तर म्हटलं तुझं एज्युकेशन झालंय, इतर घेण्यापेक्षा तू लक्ष दिलं तर आणखी चांगल्या पद्धतीने हँडल होणार आपले मुलं. मग ती महिन्याभरापासून त्यांचे क्लासेस घ्यायला लागले, एक 6 ते 8च्या दरम्यान. आणि काल परवा ती मला म्हणते की मी श्री स्वामी क्लासेस नावाने बालवाडी ते 4थीचे क्लासेस सुरू करत आहे. हा आत्मविश्वास तिच्यात आला. आणि म्हणजे मी म्हटलं ठीक आहे कर. मग ती म्हटली की करू, तुम्ही लगेच हो म्हटलं हा. तसं तुमचं माझ्या कार्याला, माझ्या कामाला पाठबळ असतं, तसं मीही तुमच्या सोबत चांगल्या कार्याला कायम सोबत आहे. तर असं हा माझा छोटासा शिवराजे आरवसह परिवार आहे. जनहिताची कामं आणि कुटुंब याच्यासोबत थोडीशी कामं करताना कसरत होत असेल तर म्हणजे याला तुम्ही कसं सामोरे जातात? जर कुटुंबाचा विषय असला, कुटुंबातून आपल्याला जर पाठबळ नसली तर जनहिताचे कामं करायला अडचण निर्माण होते. मी आधीच सांगितले की कुटुंब पूर्णपणे ताकदीनिशी आणि सर्व गोष्टींनी माझ्या पाठीशी उभा आहे, त्यामुळे मी जनहिताची कामे करू शकतो आणि त्यामुळे मी सहज ते सोडवू शकतो. तुम्ही गेल्या 1 महिन्यापासून धुळे जिल्ह्याच्या भेटीगाठी घेत आहेत, चौकाचौकात जाऊन तुम्ही भेट घेत आहात, तर यामागे उद्देश काय आहे? धुळे जिल्ह्याच्या नव्हे तर धुळे शहरातील चौकाच्या भेटी आम्ही घेत आहोत. चौकात जाऊन धुळेकरांना भेटणे यामागचा उद्देश हाच आहे की व्यासपीठावरून भाषण देणे, आपल्या मनातले विचार लोकांवर थोपणे किंवा लादणे हा विषय आता राहिलेला नाहीये. तुम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जाणार, लोकांच्या मनात नेमकं त्यांचे प्रश्न काय, त्यांना अडीअडचणी काय, ते जोपर्यंत तुम्ही समजणार नाही तोपर्यंत तुम्ही व्यासपीठावरून बोलू शकत नाही किंवा लोकांचे प्रश्न तुम्ही शासन स्तरावर मांडू शकत नाही. तर धुळेकरांच्या मध्ये जाऊन धुळेकरांच्या मनात नेमकं त्यांच्या मनातलं धुळे कसं आहे हे त्यांच्याशी संवाद केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. कारण अनेक लोक आहेत, अनेक विचार आहेत, मग ते विचार आपल्याला कळावे, त्यांचे प्रश्न आपल्याला कळावे आणि त्या माध्यमातून आपण ते प्रश्न शासन स्तरावर किंवा येणारे आपल्या विजन, आपण ज्याला वचननामा म्हणतो, त्याच्यामध्ये कसे घेऊ शकतो यासाठीचा खास माझा तो उद्देश आहे. तुम्ही गेल्या 1 महिन्यापासून भेटीगाठी तर घेतच आहेत, विविध टप्प्यांमध्ये विविध भागांमध्ये आपण भेटीगाठी घेतल्या आहेत, तर काय वाटतं जनतेचा प्रतिसाद कसा आहे? अतिशय उत्तम. म्हणजे मला सांगावं लागत नाही की मी पंकज गोरे आहे.
कारण मला असं त्यांच्यातून जाणवलं की एक धुळेकर म्हणून धुळेकरचं स्वागत किंवा आल्या एखाद्याचा चेहरा कसा बोलका असतो की हा आपला पोरगा आहे, तेच मला त्यांच्या चेहऱ्यातून जाणवतं. आणि त्याच्यातूनच मला सुचलं की मला लोक पुढारी नाही मानत, लोक मला त्यांचा मुलगा मानतात. हे मला त्या प्रसंगातून म्हणजे खास करून जाणवलं आणि अतिशय चांगला प्रतिसाद धुळेकरांचा आहे. सध्याचं राजकारण तुम्ही बघत आहात, खूप विचित्र राजकारण झालेलं आहे आणि ते राजकारण पाहता तुम्हाला काय वाटतं, काय बदल करावा असं तुम्हाला वैयक्तिक वाटतो? आताचं राजकारण हे जर बघितलं आपण तर खूप गलिच्छ झालेलं आहे. जसं की राजकारणाला काही सीमा नाही ठेवलाय. दुश्मनी कशा पद्धतीने काढायची आणि कशा पद्धतीने आपला विरोधक संपवायचा, अतिशय खालच्या पातळीचं राजकारण सुरू झालेलं आहे. आणि यात बदल करावासा म्हणजे एकच राहील की राजकारणात आपण जरी वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो तरी आपण आपल्या जिल्ह्यासाठी, शहरासाठी काम करतोय हा विचार आपण ठेवला पाहिजे. व्यक्तिगत कोणत्याही राजकारण्याने एकमेकावर जाऊ नये किंवा राजकारणी लोकच जर माऱ्या किंवा अतिशय तिरस्कारपणे वागू लागले, बोलू लागले तर मग सामान्य जनतेने काय करायचे. म्हणून माझं हेच सर्वांना आव्हान राहील की राजकीय लोकांना देखील की आपण एक वेगळ्या पक्षात काम करत असलो, जरी मतं विचार वेगळे असले पण जिल्हा, शहर आपला आहे, धुळेकर आपले आहेत, जनता आपली आहे, त्या दृष्टिकोनातून राजकारण सर्वांनी केले पाहिजे असं मी आवर्जून सांगू इच्छितो. तुम्ही विधानसभेचं ध्येय ठेवताय समोर, मग तुमची नेमकी धुळे शहरासंबंधीचे विजन काय आहे? सध्या धुळे शहरात एक कॉफीचा ट्रेंड चालू आहे. कोणीही एखादा जर कार्यक्रम घेतला तर त्याला कशा पद्धतीने कॉफी करायचं, कॉपी करून पास होण्याची पद्धत शाळेमध्ये मी बघितली होती आजूबाजूच्या मुलांकडून, मी स्वतः नाही. पण आता सुद्धा काही राजकीय लोक आपण जर बघत असला, आम्ही चौक भेटी कार्यक्रम काय चालू केला गेल्या महिन्याभरापासून, तर इतिहासात पहिल्यांदा गेल्या 40 वर्षात असं कधी घडलं नाही. एकही राजकीय पुढारी धुळेकर जनतेमध्ये जाऊन कधी भेटला नाही, त्यांचे प्रश्न कधी विचारले नाही. पण आम्ही जो पायंडा पाडला त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की अनेक राजकीय पुढारी हे धुळेकर जनतेमध्ये जाऊ लागले आणि संवाद करू लागले. पण त्यांना धुळेकरांकडून कसे उत्तरं मिळत आहेत हे त्याच लोकांना माहिती आहे. त्यामुळं नक्कीच विधानसभेच्या दृष्टिकोनातून जरी तयारी करत असतो तर पक्षाचा जो आदेश असतो तो शेवट असतो. तुम्ही आत्ताच म्हटले की तो कॉफीचा ट्रेंड चालू आहे, नाव घेऊ शकता की कोणते पुढारी कॉपी करतात? अनेक पुढारी आहेत, त्यांचं नाव इथे घेऊ इच्छित म्हणजे घेण्यासारखे ते नाहीत. पण परंतु गेल्या 15 वर्षात काही महत्वाच्या विषयांना आम्ही जे छेडले आहेत, मग ते एक जंगल फेरी पार्कचा विषय असेल किंवा कृषी विद्यापीठाचा विषय असेल किंवा धुळे शहरातला महत्वाचा भाग म्हणजे MIDC. माझं धुळेकरांना देखील आव्हान आहे की आपण एकदा MIDCच्या संदर्भात माहितीचा अधिकार टाका. तुम्हाला लक्षात येईल की किती पुढाऱ्यांनी MIDCच्या जागा बळकावल्या आहेत. आता धुळेकर म्हणणार की MIDCच्या जागा बळकावल्या तर आमचं काय नुकसान? बांधवांनो, तुमचंच नुकसान आहे. कारण येणारा तुमचा युवा, तुमचा मुलगा जो कोणी उद्योगधंद्याचा विचार करत असेल तर त्याला जागा उपलब्ध होते. आणि 80-90% MIDCची जागा ही बऱ्यापैकी राजकीय पुढाऱ्यांनी अटकून ठेवलेली आहे. तर सर्वात पहिले प्रहार आमचा त्याच्यावर असणार जसे आम्हाला संधी मिळणार. आणि विजनरी जो विषय आहे तो नक्कीच वचननाम्याच्या माध्यमातून धुळेकरांच्या समोर येणार. आजपर्यंत आपण धुळे शहरासाठी काय काय कामे केली किंवा यापुढे तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे? धुळे शहरासाठी महत्वाचा विषय म्हणजे आपल्या सर्वांना माहिती की कानादेश कुलस्वामीने एकविरा माता आहे. त्यासाठी ज्यावेळेस उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते आणि आदित्यजी साहेब ठाकरे हे पर्यटन पर्यावरण मंत्री होते, त्यांच्या माध्यमातून आपण 3 कोटी रुपयाचा निधी आणला. आणि आपण एकविरा देवी मंदिर जर मोठ्या पुलावरून जर बघितले तर आज सर्वांना ते दिसते. म्हणून एक महत्वाचा विषय तो आमच्या माध्यमातून हाताळला गेला. त्यानंतर आपण गरुड मैदान, आपल्या सर्वांना कल्पना आहे 2014-15च्या दरम्यान ते गरुड मैदान बंद अवस्थेत पडलेलं होतं. ते मैदान युवक खेळाडूंसाठी खुले करावे यासाठी आम्हाला 3 वर्ष झगडावे लागले. तर क्रीडा अधिकारी जे होते त्यांनी बऱ्यापैकी सहकार्य केलं शासन स्तरावरून. त्या दरम्यान आम्ही 3 कोटी रुपयाचा निधी आणला आणि डेव्हलपमेंट करून आज जे गरुड मैदानावर शेकडो विद्यार्थी खेळतायत, भविष्य घडवतायत, ते फक्त शिवसेनेच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनामुळे. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हटलात की आणखी काय केलं, तर ते करायचं आहे, ते इथं आहे.
ते करण्यासाठीच धुळेकरांचा आशीर्वाद मी यंदा मागतोय. श्री सिद्धिविनायक ट्रस्टवर तुमची जेव्हा ट्रस्टी म्हणून निवड झाली तर काय अनुभव होता तो, आणि त्या धुळ्यातील नागरिकांसाठी तुम्ही ट्रस्टी म्हणून एक काय मदत केली? नक्कीच श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पांच्या ट्रस्ट बोर्डवर जेव्हा सन्मान्य आदित्य साहेबांनी मला पाठवले तर त्यावेळेस आमचे अध्यक्ष आदितजी बांदेकर यांच्यासह आम्ही एकूण 11 सदस्य होतो आणि तो अनुभवच वेगळा होता. कारण एकदमच धुळ्यासारख्या शहरातून मुंबईत सिद्धिविनायक ट्रस्टवर कोणाला क्वचितच पहिल्यांदाच असं 80 नंतर कोणाला तरी पाठवले होते आणि सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून आपण भरपूर कामे केली. म्हणजे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे हजारो धुळेकर बांधवांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यात आपल्याला यश आलं. त्यानंतर आपण पुस्तक फीड योजना असते जी 11वी ते 15वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपण मोफत पुस्तक हे सिद्धिविनायक मंदिरकडून मिळवून देण्यात आपल्याला यश आलेलं आहे. त्यानंतर सिद्धिविनायक मंदिराच्या माध्यमातून अनेक लोक जे संपर्कात आले, मग जसे की हॉस्पिटल्स असतील, मुंबईमधले मोठे जे हॉस्पिटल असेल तिथे आपल्या धुळेकरांना ऍडमिट करण्यापासून तर डिस्चार्ज करून देण्यापर्यंत किंवा इतर काही सोयीसुविधा भेटत नसतील तर त्या मिळवून देण्याच्यासाठी देखील मला मदत मंदिराच्या माध्यमातून झाली. त्यानंतर जलयुक्त शिवारचा एक पॅटर्न 2017-18च्या दरम्यान सुरू होता. त्या दरम्यान देखील आपण 2 कोटीचा निधी धुळे जिल्ह्यासाठी खास करून आणलेला आहे. एक ट्रस्टी म्हणून तुम्ही वैद्यकीय मदत म्हटली तर ती नेमकी काय मदत आहे? सिद्धिविनायक गणपती वैद्यकीय मदत असं त्या नाव आहे आणि आपण जर ऑनलाईन त्यावर गेलात तर siddhivinayak.medical.org या वेबसाईटवर आपण ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि ती वैद्यकीय मदत जी आहे ती फक्त ऑपरेशनसाठी मदत मिळते. ऑपरेशन प्लस डायलिसिस, केमो ह्या आजारांसाठी आणि त्यामध्ये 17 ते 18 आजार आहे जे आपण ऑनलाईन बघू शकतात. त्यासाठी ती 25,000 पर्यंतची मदत पर व्यक्तीला आपण महाराष्ट्रातल्या नागरिकांना करत असतो. तुम्ही लहानपणीपासूनच धुळे शहरात राहताय, तुम्ही अनेक लोक तुमच्या जवळ आले, काहींपासून तुम्हाला चांगला अनुभव आला, काहींपासून वाईट अनुभव आला असेल, काही जवळ आले असतील किंवा काही दुरावले असतील, तर या गोष्टीला तुम्ही कसं सामोरे जाताय, त्यात काय बदल करावासा वाटतोय? आपण ज्यावेळेस जन्म घेतो ना त्यावेळेस आपल्यासोबत फक्त आपला परिवार असतो, त्या व्यतिरिक्त कोणी असतं का? नाही. आपण शाळेत जातो, नवीन मित्र भेटतात, पुन्हा कॉलेजमध्ये जातो, नवीन मित्र भेटतात. तो प्रसंग तेव्हापासूनच शिकवतो. जे आले त्यांचं स्वागत, जे सोबत आहे त्यांचं स्वागत, जे नाही आहेत त्यांचं डबल स्वागत करून पुढे जायचं असतं आणि सर्वात महत्वाचं जे शुभचिंतक असतात त्यांना दुर्लक्षित करायचं असतं. धुळे जिल्ह्यात अनेक प्रभावी व वरिष्ठ नेते आहेत, मग पक्ष म्हणजे शिवसेना या पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी दिली जाईल असं का वाटतंय? काम आपण जर बघताय गेल्या 15 वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौक या ठिकाणी आम्ही काम करत असताना अनेक लोक येतात. मग तिथे कोणता असा प्रश्न नाहीये की तो सुटला नाही आणि फक्त 1-2च प्रश्न की ते वारंवार त्याच प्रश्नासाठी लोक येतात अशातला भाग नाही. अनेक प्रश्न, मग कोणताही असू द्या, मग तो रेशन कार्डच्या संदर्भातला असेल, मग तो रक्त पाहिजे असेल, मग एखाद्या हॉस्पिटलला ऍडमिट करण्याच्या संदर्भात असेल, मग कोरोना काळात लोकांना जेवण देण्याचा विषय असेल किंवा ज्यावेळेस लसीकरणसाठी कोणी पुढे येत नव्हतं त्यावेळेस लसीकरणची सुरुवात करणे असेल किंवा हॉस्पिटलांमध्ये ज्यावेळेस कोणी नातेवाईक आपल्या रुग्णाला भेटण्यासाठी जात नव्हतं त्यावेळेस त्याच्यापर्यंत जेवणाचा डबा पोहोचवण्याचं काम असेल, असं एकही काम नाही की आपण त्यात मागे. आपणच काल परवा जर बघितलं तर भांडे मिळवण्यासाठी 1200 ते 1500 कामगार बंधू भगिनी तिथे जमलेले होते. आता ते 1200 ते 1500 कामगारापैकी त्या कामगारांनी धुळे जिल्ह्यात इतके नेते आहेत, एकाही नेत्याला त्यांना फोन करावाशी वाटू नये का? त्यापैकी 20-25 कॉल आम्हालाच काय हवे, कारण त्यांना माहिती आहे की आपला हा जर प्रश्न आहे तर याचं उत्तर कोण सोडू. म्हणून आपल्याला आत्मविश्वास आहे की आपलं जे काम आहे आणि पुन्हा परवाच्याच दिवशी काही शिकाऊ कामगार माझ्याकडे आले, त्यांच्या पगाराच्या संदर्भात त्यांना मोफत बस पासून मांडले प्रश्न, सुटतायत प्रश्न. आपण जर ते भांड्यांचाच विषय घेतला तर कामगार कल्याण कार्यालयातून संबंधित मॅडमांचा फोन देखील येऊन गेला की आपण चांगल्या पद्धतीची सूचना मांडली. ती सूचना अशी की ग्रामीण स्तरावरच म्हणजे तालुका स्तरावरच त्या बंधू भगिनींना भांडे देण्याचा विषय.
त्यांनी आपल्याला त्यावर आश्वासित केलंय की आम्ही तालुका स्तरावरच शासकीय जागा बघून तिथेच इथून पुढे ग्रामीणच्या लोकांना भांडे देण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे यामागे आपल्या ग्रामीण भागातील म्हणजे साक्री तालुका असेल, सिंदखेडा असेल, शिरपूर असेल, या लोकांना धुळ्यात येणे आणि पुन्हा जाणे, इथली तारंबळ, या सर्व गोष्टी त्यांच्या आता इथून वाचणार आहे. तुम्ही त्याच संदर्भात एक निवेदन कलेक्टर साहेबांना दिले होते. बरोबर. तर त्याच्यावर काही परिणाम इफेक्ट झाला का? तेच मी आता तुम्हाला सांगितलं की शासकीय जे कामगार कल्याण मंडळ आहे तिथून तोच फोन आला आणि त्यांनी त्याच संदर्भात आपल्याला आश्वासित केलं की आम्ही इथून पुढे तालुका स्तरावरच भांडे वाटपाचा विचार करतो आहे आणि संबंधित तिथे जागा शोधून तिथून पुढे तिथे भांडे वाटप आम्ही वितरित करणार आहोत, अशा पद्धतीने आश्वासन दिलं. म्हणून कामाच्या बळावर पक्ष तिकीट देईल. गेल्या वर्षी तुम्ही केदारनाथ यात्रा केली, त्यानंतर नेपाळमधील पशुपतीनाथ यात्रा केली आणि आताच रिसेंटली तुम्ही 15 दिवस अमरनाथ यात्रा केली. तर काय अनुभव होता हा? अनुभव म्हटलं तर एक मनात विचार आहे तो असा की संकल्प आहे तो माझा धुळे बदलाचा, होय धुळे विकासाचा. त्या संकल्पासाठी खास करून जर धुळेकरांची साथ आपल्याला आहे, ज्यावेळेस आपल्याला कळतं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जे भगवंत आहेत, जे देव आहेत, त्यांचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी असायला पाहिजे. त्यासाठी खास करून आम्ही या यात्रेचं नियोजन करतो आणि केदारनाथला जरी आम्ही यात्रा केली असती तर त्या दरम्यान आम्ही बद्रीनाथ, तुंबनाथ असेल किंवा त्याच्यानंतर आम्ही ऋषिकेश, आपलं मथुरा, काशी, त्यानंतर वृंदावन, हे सर्व आम्ही त्या दरम्यान केले. पशुपतीनाथला नेपाळला जरी ज्यावेळेस आम्ही गेलो होतो तर तिथे देखील आम्ही आपले जे गणपती, दुर्गा माता, जे मंदिर असतील 4 दिवस तिथे फिरून देखील आम्ही तिथे आशीर्वाद घेतले. ते फक्त एवढ्यासाठीच की काहीतरी आपल्याला करायचंय. आत्ताच आम्ही नुकताच गेल्या महिन्यात अमरनाथ यात्रा केली. तो तर अनुभव खूपच, म्हणजे आयुष्यात आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, खास करून एक्सरसाइज असेल किंवा आपल्या स्वतःच्या शारीरिक गोष्टींकडे. तर माझं धुळेकरांना देखील आव्हान की आपलं शारीरिक आपण योग्य आहात की नाही तपासायचं असेल तर नक्कीच एखादी केदारनाथ यात्रा म्हणा, अमरनाथ यात्रा एकदा आपण करावी, ज्यावेळेस आपण तो चढ चढणार. कारण आम्ही 35 किलोमीटर गेलोय वर पायी आणि उतरलोय पायी. आम्ही एकूण 25 लोक धुळेकर होतो. त्यात अनेक अनुभव आले आणि जाताना देखील मग ओंकारेश्वर असेल, उज्जैन महाकाल, त्यानंतर आपल्याला लागतात कुबेर, त्याच्यानंतर आपल्याला अनेक जे मंदिरं आम्हाला लागत गेले, मग खाटू श्याम असेल, सालासर बालाजी असेल, असे अनेक मंदिरांचे दर्शन आणि सुवर्ण मंदिर तिथे तर तिथल्या तख्त प्रमुखांनी स्वागत अशा पद्धतीने केले की जसं धुळेकरांचा, तो माझा सन्मान नाहीये, तो खरा धुळेकरांचा सन्मान. खूप छान अनुभव. या पूर्ण ट्रिपचा ब्लॉग तुम्ही तुमच्या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे. धुळेकर जनता तिथे जाऊन बघू शकते की अमरनाथ यात्रेसाठी काय काय सोबत न्यावे किंवा तिथला अनुभव किंवा तिथे काय तुम्हाला चॅलेंजेस येऊ शकतात, हे सगळं संपूर्ण माहिती पंकज भाऊ गोरे यांच्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की तो पूर्ण ब्लॉग बघा. आता वळूया आपण आपल्या पंकज भाऊ गोरे यांच्या राजकीय वाटचालीकडे. पंकज भाऊ, तुम्ही शिवसेना या पक्षात आहे, तर तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष का निवडला? लहानपणापासून परिवाराचा कल त्या पक्षाकडे, म्हणजे परिवारच नाही म्हणणार, आमचा परिवार, आमची गल्ली, त्या दरम्यान हा जिल्हा देखील बऱ्यापैकी शिवसेनेकडेच होता आणि बालपणापासूनच ते बाळकडू घरातूनच भेटला असल्या कारणाने. आणि घर सांगतं की जिथेही आपण काम करणार प्रामाणिकपणे काम करायचं, तर त्याच माध्यमातून शिवसेना हाच एक चांगला पर्याय. तुम्ही हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात, पण काही विरोधक आहेत जे म्हणतात की शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे, तर यावर तुम्ही काय सांगता? हे कोण म्हणतं? विरोधक ना, विरोधकांचं काम आहे. आणि राहिला विषय शिवसेनेने हिंदुत्व सोडायचा, तर शिवसेनेने हिंदुत्व नाही सोडलंय, शिवसेनेने भाजपला सोडलंय. आणि शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका काल पण होती, आज पण आहे, उद्या पण आहे. जर काँग्रेस सोबत गेले आणि म्हणून हिंदुत्व सोडलं असं जर भाजप म्हणत असेल किंवा विरोधक म्हणत असतील, तर विरोधकांना देखील माझं एक सांगणं आहे की भाजपचे मित्र पक्ष जे देशभरात आहेत, PDP आहे, नितीश कुमार आहे, पासवान आहेत, अनेक पक्ष आहेत, मग ते हिंदुत्ववादी नाहीये. मग भाजपने हिंदुत्व सोडलं का? नाही. आणि मुळात हिंदुत्व ही संकल्पना जर समजून घ्यायची असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज वाचावे लागतील. तुम्हाला वीर सावरकरांचं उदाहरण जे विरोधक देतात, खास करून भाजप, त्यांना देखील माझं सांगणं आहे की वीर सावरकरांनी ज्यावेळी हिंदुत्वाच्या विषयावर बोलले
त्यावेळेस त्यांनी नेमकं हिंदुत्वाची संकल्पना समजून सांगितलेली आहे. मी एक त्यांचा आता सिनेमा आला होता, तो सिनेमा देखील बघितला. समोर बसलेला मुस्लिम बांधव त्यांना प्रश्न करतो की हिंदू ठीक आहे समज मी आता तर हिंदुत्व नेमकं फिर हम का जाय. त्यावेळेस सावरकरांचं काय उत्तर आहे हे विरोधकांनी ऐकावं, हे माझं खास करून त्यांना सांगणे. आणि तेच हिंदुत्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे पुढे घेऊन जात आहेत. त्याच पावलावर पाऊल ठेवून म्हणजे नेमकं हिंदुत्वाची संकल्पना जी आपली आहे, जी छत्रपतींनी आपल्याला शिकवली, ती म्हणजे सर्वांना सोबत घेऊन एक स्वराज्य निर्माण करण्याची. ते आज बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेब पुढे नेत आहेत आणि त्याच्याच पावलावर पाऊल आज त्यांच्याच पावलावर पाऊल आज सन्मान्य आदित्यसाहेब ठेवून पक्ष पुढे घेऊन जातात. त्यामुळं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं हा विरोधकांचा कितीही आरोप केले तरी सामान्य जनतेला तो न पटणार आहे. गेल्या 2.5 वर्षापूर्वी पक्षफुटी म्हणजे बंडखोरी झाली, त्यानंतर देखील अनेक नागरिक हे शिवसेना आणि ठाकरेंसोबत एकनिष्ठ होते. तर एवढी नागरिकांची एवढी निष्ठा ठाकरेंसोबत असण्याचे कारण काय? त्यांचा असलेल्या महाराष्ट्राबद्दलचा प्रामाणिकता. सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जे कोरोना काळात काम केले, ज्या पद्धतीने माणसाला एक नागरिकांना आधार हवा होता, तो आधार त्यांनी एक कुटुंबाचा सदस्य म्हणून दिला. त्या बदल्यात महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून संबोधले. ही सोपी गोष्ट नाहीये, हे कोणाला जमत नाही. अनेक मुख्यमंत्री झाले पण कोणाच्याही नशिबात की सामान्य जनतेने कुटुंब प्रमुख म्हणून संबोधावे असं कोणाच्या नशिबात आलं. ते उद्धव साहेबांनी, म्हणून महाराष्ट्र उद्धव साहेबांसोबत आहे. ठाकरेंचा सामान्य नागरिकांना ऍक्सेस नाही असे म्हटले जाते, तर यावर काय सांगणार आपण? नाही, चुकीचा म्हणजे हा एक गैरसमज आहे. ठाकरे परिवार असेल किंवा मातोश्री असेल, तिथं शिवसैनिकांना डायरेक्ट संपर्क आहे. शिवसैनिकांची कनेक्टिव्हिटी जी शिवसेना पक्षात आहे ती इतर कोणत्याही पक्षात नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जो कोणी सांगत असेल किंवा मांडत असेल तर ते चुकीचं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ आहे, तर तुम्हाला काय वाटतं, पक्षाने तुम्हाला न्याय दिला आहे का? मला पक्षात न्याय मिळावा याच्यासाठी मी पक्षात काम नाही करत. शिवसेनेचे जे सूत्र आहे की जिथे अन्याय असेल तिथे न्याय मिळवून देणे, तर सामान्य जनतेसाठी काम करण्याची जी पद्धत आहे त्यानुसार आपल्या माध्यमातून कसं सामान्य जनतेला न्याय देऊ शकतो हा माझा महत्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी मी इथे काम करतोय. आदित्य ठाकरे साहेब हे तुमचे अतिशय जवळीक संबंध आहेत आणि तुम्ही युवा सेना महाराष्ट्र राज्य सहसचिव म्हणून देखील काम केलेलं आहे, तर काय अनुभव होता या दरम्यान? सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचे संबंध माझ्याशीच जवळीक आहे अशातला भाग नाही. शिवसेनेत काम करणारा प्रत्येक शिवसैनिक याच्याशी जवळीकता आदित्य साहेबांची आहे. त्यामुळं स्पेसिफिक साहेबांचे जवळचा हा साहेबांच्या जवळचा तो अशा पद्धतीचं तिथं काही नसतं. त्यांच्या समोर सर्व शिवसैनिक हे समान आहेत आणि प्रत्येक शिवसैनिकाला न्याय देण्याचं काम म्हणजे आपण ज्या पद्धतीने सामान्य जनतेसाठी मांडतो ते देखील आपल्या शिवसैनिकांसाठी मांडत असतात आणि शिवसैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते काम करत असतात. निवडणुकीसाठी पैसा लागतो हे खरं आहे का? नाही, हे जे बिंबवलं गेलं आहे हे काही राजकीय पुढारी असतात जे 40-50 वर्षापासून फक्त मीच जिल्ह्याचा शहराचा कैवारी आहे त्याकरता सामान्य घरातील तरुणांनी राजकारणात येऊ नये, कारण त्यांच्या मनात काहीतरी हाबू घालायचा असतो. मग तो कसा घालवणार? तर मग राजकारणात गेलं म्हणजे निवडणूक लढायची असेल तर पैसा लागतो. मग तिथेच तो विचार करतो की आपण या क्षेत्रात जाऊन करायचं का. म्हणून जर राजकारणात पैसा लागत राहिला असता तर शिवसेनेच्या माध्यमातून जे सामान्य घरातील व्यक्ती आज असामान्य पदांपर्यंत पोहोचले आहे ते पोहोचले नसते. म्हणून ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व खोट्या आहेत. राजकारणात समाजकारणात जो काम करतो, जो जनतेच्या मदतीसाठी कायम पुढे असतो त्याला नक्कीच जनता डोक्यावर घेते आणि त्याला त्याच्या जागी बसवते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रचंड गटबाजी आहे असे म्हणतात, हे खरं आहे का? आपण बघतोय पक्षाचा विषय तर असूच द्या, परंतु एका कुटुंबात देखील 4 लोकांचे विचार जुळत नाही. तर पक्ष हा अनेक लोकांचा मिळून तयार झालेला असतो.
त्यामुळं प्रत्येक पक्षामध्ये हे गटबाजीचा विषय असतो. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक विषय नक्की आहे की असतील मतभेद असतील, मनभेद असतील. मनभेद तर म्हणजे मुळात शिवसेनेत नसतो, पण मतभेद नक्की असतील. पण ज्यावेळेस एखाद्या शिवसैनिकावर जर काही अडचण येते ना, काही प्रसंग येतो चुकीचा, तर त्यावेळेस ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काम करणारे नेते आहेत ते सर्व एकजुटीने एकत्र त्याच्या पाठीशी उभे राहतात. किंवा एकंदरीत एखाद्या नेत्यावर देखील जर काही चुकीचा प्रसंग आला तर सर्व नेते एकत्र येऊन त्या संबंधित प्रसंगाचा फेस करत असतात. त्यामुळं गटबाजी असणं हा एक काही एवढा महत्वाचा विषय नाही, तो सर्वत्र दिसून येतो. नाशिक, पुणे, मुंबई अशा विविध शहरांमध्ये आपल्या शहरातले नागरिक हे स्थलांतर करताय काही कामानिमित्त, काही वेगळ्या याच्याने. तर जर तुम्हाला विधानसभेत यश संपादन झालेच तर तुम्ही त्याच्यावर काय काम? महत्वाचा प्रश्न हा. याला सर्वस्वी जबाबदार जे गेले 40-50 वर्षापासून 2-3 लोकांच्या अवतीभोवती जे धुळे जिल्ह्याचं राजकारण फिरत आहेत ते लोक कारणीभूत. आणि त्या लोकांनी जर धुळेकरांनी त्यांना ज्या पद्धतीने सत्ताची पदे दिली त्या पदांचा योग्य वापर करून जर धुळेकरांच्या हितासाठी जर काम केलं असतं तर कदाचित आज गेल्या 10-15 वर्षात जे तरुण मोठ्या प्रमाणात नाशिक, पुणे, मुंबई सारख्या सिटीमध्ये नोकरीसाठी गेले आहेत ते गेले नसते. आणि त्यांना पुन्हा आणण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यासाठी खूप मोठं काम उभं करावं लागणार आहे. येणारी जी पिढी आहे ते तरी बाहेर जाऊ नये, त्यांना इथेच नोकरी मिळावी आणि इथेच त्यांनी आपल्या आईवडिलांसोबत रोज रात्रीचं एका टेबलावर जेवण 2 घास तुपाचे खावे, त्यासाठी नक्की माझा प्रयत्न असेल. आणि त्या संदर्भात जसं की सिद्धिविनायक गणपती बाप्पाचा आपण मागे प्रश्न केला, त्याच दरम्यान आम्ही बड्या उद्योगपतींना देखील भेटलेलो आहे आणि त्यांच्या भेटीनंतरच माझंही ध्येय ठरलेलं आहे. राजकीय जीवनात तुमचं गॉडफादर कोण आहे? राजकीय जीवनात तर मी सांगू शकत, परंतु माझ्या आयुष्यात महादेव गॉडफादर. ज्यांना तुम्ही आदर्श मानता असं कोण आहे? हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? सध्या तर मी एकच सांगेल की 2010च्या आधीचा काळ राजकारणात आलं म्हणजे सहज गोष्टी उपलब्ध होत होत्या किंवा एक टार्गेट ठेवून काम केलं. एखादा आपल्याला ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक बनायचं असेल ते टार्गेट ठेवलं तर आपण सहज फोकसेबल त्यावेळेस होत होतो. परंतु 2022 नंतर परिस्थिती बदललेली आहे. अनेक पक्ष निर्माण झाले आहेत, अनेक गडबाज्या झालेल्या आहेत, अनेक अतिशय गलिच्छ राजकारण सुरू झालेलं आहे. तर जोही राजकारणात येण्याचा विचार करत असेल तर त्याने जोड पद्धत ठेवा. एक कौटुंबिक चालवण्यासाठी लागणारी आवश्यक व्यवसाय, नोकरी आणि त्यासोबत राजकारण, जर दोन्ही टायमिंग मॅनेज होत असतील तर नक्कीच आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि जर पारिवारिक तुम्हाला पाठबळ असेल तर मग नक्कीच राजकारणात आलं तर तुमच्या माध्यमातून येणाऱ्या युवांची कामं, लोकांची कामं सोबत असतील तर नक्कीच आपण यावे. आता वळूया आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आणि तो टप्पा म्हणजेच रॅपिड फायर राऊंड. तर यावर तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातील, त्यावर तुम्ही एक चूज करायचं आहे आणि ते आपल्या नागरिकांना सांगायचं आहे. तर तुम्हाला राजकीय जीवनात काम करायला आवडेल की सत्तेत? हे दोन्ही जे विषय आहेत ते एकमेकाला संलग्न आहेत. राजकीय जीवनात काम करत असताना ज्यावेळेस जनतेला वाटतं की ही व्यक्ती आपले प्रश्न सोडवण्यात सक्षम आहे, ही व्यक्ती इथे राहून जर हे प्रश्न सोडवू शकते तर पुढे सत्तेत जाऊन आणखी चांगल्या पद्धतीने सोडवू शकते. त्यामुळे मी राजकीय याच्यात काम करावं की सत्तेत हे मी नाही ठरवणार, हे जनता ठरवणार. व्यवसाय की राजकारण? दोन्ही जोड आहेत. जसं की मी आता व्यवसाय करतोय, माझं नाशिकमध्ये गिफ्ट शॉपीचं दुकान आहे, टॅटूचं आहे तिथे. त्यानंतर व्यवसाय तो सांभाळून राजकारणात काम करतो. राजकारणात तुम्ही आता आलेले गेले काही वर्षांपूर्वी, पण त्याआधी तुम्ही एक वकिली म्हणून काम करत होते, म्हणून मग राजकारण की वकिली काय निवडणार? नाही, इथे प्रश्न गडबड होते. मी पहिले MSWला म्हणजे आधीच सांगितलं मी की 2010ला मी ज्यावेळेस MSWला शिकत होतो. MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क, ज्या माध्यमातून आम्हाला त्यावेळेस थेअरी मिळायच्या, प्रॅक्टिकल्स मिळायचे की लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्या संदर्भात. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस ग्राउंड लेवलला आम्ही जाऊन बघितलं की काय परिस्थिती आहे
त्या दरम्यान राजकारणाकडे म्हणजे 10/10/2010 माझी सुरुवात विद्यार्थी सेनेपासून झाली आणि मी लॉ केला आहे 2015च्या पर्यंत. त्यामुळं तफावत आहे आणि वकिली असेल की राजकारण असेल दोघं न्याय देण्याचं काम करतात. त्यामुळं आणि दोघा क्षेत्रांना वयाची मर्यादा नाहीये. सेना की युवा सेना? आता गेल्या सुरुवात विद्यार्थी सेनापासून झाली, त्यानंतर युवा सेना, त्यानंतर सिद्धिविनायक ट्रस्ट आणि आता शिवसेना. काम कुठेही करा लेबल शिवसेनेच लागणार. त्यामुळे हा प्रश्न येणाऱ्या विधानसभेत जर थोडंफार इकडे काही राजकारण झालंच पक्षातर्फे तिकीट घेऊन निवडणूक लढणार की अपक्ष? पक्षच. अपक्षाचा विचार मला देऊ शकतो. पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहता? पुढच्या 5 वर्षात मी स्वतःला कुठे पाहतो हे धुळेकर ठरवते. कारण आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितलंय कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. त्यामुळे मी माझे कर्म करत जातोय. मी ते कर्म योग्य आहे, माझे कर्तव्य योग्य आहे की नाही, मी त्यासाठी सक्षम आहे की नाही हे धुळेकर ठरवतील आणि मला पुढे पोचवायचं ही जनता ठरवेल. राजकारणामध्ये विश्वास महत्वाचा आहे की स्वाभिमान? जो विश्वास नसेल तर मग अर्थच उरत नाही आणि स्वाभिमान हा खूप महत्वाचा आहे. जसं की आपण बघितलं 2022चा प्रसंग आपण सुरुवातीलाच सांगितला. जर सन्मान्य उद्धव साहेबांना ज्या दिल्ली ईश्वरांनी ज्या गोष्टी सांगितल्या की तुम्ही आमच्याकडे या, सर्व तुम्हाला भेटेल, तर कुठेतरी तो स्वाभिमान गाण ठेवला जात होता. उद्धव साहेबांनी त्याला लाथ मारली. कुठेतरी 2019ला साहेबांचा विश्वास शहा जोडगोळीने तोडला. त्यामुळे कुठेतरी युती तुटली आणि जे काही घडामोडी घडल्या त्या घडल्या. त्यामुळे राजकारणात विश्वास आणि स्वाभिमान दोघही गोष्टी गरजेच्या आहेत. स्वावलंबी वर्क की टीम वर्क? टीम वर्क. धुळेकरातील जनतेला काय सांगू इच्छिता तुम्ही? धुळेकर जनतेला हेच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण गेली 40-50 वर्ष 2-3 लोकांच्या अवतीभोवतीच राजकारण फिरलं आणि त्याचे दुष्परिणाम आपण आता भोगतोय. आणि 2019ला एक मोठा दाग आपल्याला लागला. जेणेकरी आपण कोणत्याही आपल्या नातेवाईकांकडे गेलो आणि जर नातेवाईकांनी नकळतपणे विचारले की तुमच्या शहरात कोणता आमदार निवडून आलाय, कोणत्या पक्षाचा आलाय, तर आपण सांगायला खूप अचंबित होतो. तर ती वेळ आपल्यावर 2024ला येऊ द्यायची नसेल तर आपण सर्वांनी एकत्रित येऊन यंदा जसं की आपण आपल्या पाल्याच्या बाबतीत विचार करतो की त्याचं चांगलं शिक्षण आणि नवीन शिक्षण मिळालं पाहिजे, तर नवीन चेहरा का नको याचा नक्की आपण सर्वांनी विचार करायचा. आणि आपल्याला काही अडचण असेल तर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय ते कधीही भेटू शकतो. माझा तुम्हाला शेवटचा रॅपिड फायर राऊंड मधला प्रश्न की तुमच्या युवकांकडून काय अपेक्षा आहे? युवकांकडून ह्याच अपेक्षा आहे की आपण नोकरी निमित्ताने असेल किंवा कुठेही बाहेर असाल तर आपल्या आई वडिलांशी रोज संवाद साधा. मी यात 3 टप्पे करू इच्छितो. 16 ते 25च्या युवकांना सांगू इच्छितो की आपण हे जे आपलं वय आहे हे सर्वात महत्वाचं करिअर घडवण्याचं वय आहे. आपले आई वडील जे सांगतील किंवा आपले एक ध्येय ठरवा. गेल्या 10 वर्षापूर्वी एकच पर्याय एकच ध्येय ठेवलं तर ते पूर्ण होत होतं. आता अनेक पर्याय शिक्षणासोबत अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. तर त्या सर्वांचं देखील आपण नॉलेज घ्यावं आणि पुढे जात राहावं. 25 ते 35 वयातील म्हणजे जसं की मी आहे, माझ्यासोबतचे माझे मित्रपरिवार आहे, त्या सर्वांना मी इथे सांगू इच्छितो की आपण आपल्या आई वडिलांशी कायम संपर्कात राहा, परिवाराशी संपर्कात राहा. मी त्यांना इथे सांगू इच्छितो की आपण आपल्या आयुष्य जगत असताना आपल्या गोष्टींना जसं प्राधान्य देतो तसं जे आपले मुलं आहेत त्यांच्या भविष्याला देखील प्राधान्य द्या. मी माझ्या मुलाला शिवराजे आणि आरवला सांगितलंय की आपण शाळेमध्ये कोणतीही सूचना आली स्पर्धेच्या संदर्भात, ती खेळाची असेल, वक्तृत्वाची असेल किंवा कोणतीही स्पर्धा असेल, ती स्पर्धेची सूचना तुम्हाला समजो अगर न समजो फक्त हात वर करायचा. हा मी एक त्यांना मंत्र दिलाय. तुम्ही देखील तुमच्या मुलांना तो मंत्र द्या. त्याला कारण असं आहे, बालपणी जर आत्मविश्वास मुलांमध्ये जर चांगला आला ना तर बाळासाहेबांनी सांगितलंय तुमच्याजवळ जर आत्मविश्वास असेल तर जगाच्या बरोबर तुम्ही कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. म्हणून आपल्या पाल्यांमध्ये आत्मविश्वास येणं खूप महत्वाचं आहे. 40 ते 50 त्याच्या पुढे त्यांना सांगण्याच्या पलीकडे म्हणजे ते माझ्यापेक्षा मोठे आहे आणि त्यांनी नक्कीच आम्ही जे युवक राजकीय क्षेत्रात काम करत असू त्यांनी नक्कीच युवकांना पाठबळ द्या, आशीर्वाद द्या
आणि काही चुकत असेल तर कान धरून मार्गदर्शन देखील करा असं मी त्यांना इथे सांगू इच्छितो. आपल्या बोल बिंदासच्या टीमला वेळ काढून तुम्ही मुलाखत दिली त्याच्याबद्दल खरंच खूप आभारी मी आपली आणि तुम्हाला येणाऱ्या विधानसभेसाठी खूप खूप शुभेच्छा. परत एकदा मनपूर्वक धन्यवाद.